टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राजमाता अहिल्यादेवी होळकरजी यांच्या 300व्या जयंती समारोह त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्याचा योजना भारतीय जनता पार्टीने सर्व बूथपर्यंत, सर्व मंडळापर्यंत, सर्व जिल्ह्यापर्यंत करण्याकरता आणि नेमक्या कसल्या पद्धतीने, कुठल्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित करायचे, आमचे जे सर्व आघाड्या प्रकोष्ठ मोर्चे आहेत, भारतीय जनता पार्टीची टीम आहे, या टीमनी अहिल्यादेवी होळकरांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कसं त्या ठिकाणी समाजाला आदर्श समाज निर्माण करण्याकरता, आदर्श समाजाची निर्मिती करण्याकरता, आदर्श समाज घडवण्याकरता अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनचरित्राला समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची योजना आजच्या कार्यशाळेमध्ये तयार झाली आहे। आणि मला असं वाटतं हे कार्यक्रम जेव्हा पूर्ण होतील, एक मोठं या ठिकाणी राज्याचं एक जे राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा जे जीवनकार्य आहे त्यातनं लोक प्रेरणा घेतील आणि तेही आपलं जीवन त्या पद्धतीने जगतील, याकरता ही कार्यशाळा आणि आम्ही कार्यक्रमाची रचना केली आहे। सोबतच या राज्यामध्ये 1200च्या वर तिरंगा यात्रा तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, मंडळ स्तरावर, विधानसभा स्तरावर आम्ही आयोजित करणार आहोत। त्याच्याही कार्यक्रमाची रचना आम्ही झालेली आहे। एक सिंदूर यात्रासुद्धा आम्ही या ठिकाणी करतो आहे, त्याची रचना आम्ही झालेली आहे। निश्चितपणे या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तींना, प्रत्येक नागरिकांना तिरंगा यात्रेमध्ये आणि प्रत्येक नागरिकांना अहिल्यादेवी होळकरजी यांच्या त्रिशताब्दी महोत्सवामध्ये आम्ही जनतेला सोबत घेतो। सर, निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आदेश दिलेले आहेत। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात फेर तबाखरष्टा करण्याचे आदेश आहेत। राज्य सरकार तयार आहे का पूर्णपणे यंत्रणेसाठी? यापूर्वीच आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी, आम्ही सर्वांनीच यापूर्वीच सांगितलं आहे की ज्या दिवशी राज्य निवडणूक आयोग राज्य सरकारला जे सहकार्य मागेल ते सहकार्य राज्य सरकार प्राधान्याने राज्य निवडणूक आयोगाला उपलब्ध करून देईल। मला वाटतं की आमच्या मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्रजींनी ऑलरेडी याच्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे। सर, मराठा आरक्षणाच्या विरोधात ज्या याचिका आहेत त्या तात्काळ निकाली काढा असे नवं सरन्यायाधीशाने आदेश दिलेले आहेत। नाही, चांगलंच आहे असे आदेश आले आहेत, कारण शेवटी मराठा आरक्षणाचे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आणि त्या दृष्टीचा प्रयत्न माननीय देवेंद्रजींनी तेव्हाही मुख्यमंत्री असताना, आताही मुख्यमंत्री असताना केलेला आहे। निश्चितपणे जो काही सरकारकडनं जे काही योग्य सबमिशन हे कोर्टासमोर द्यावं लागतं ते देण्याचं आमचं सरकार नेहमीच प्रयत्नशील आणि आम्ही नेहमीच दिलेलं आहे। जे काही कोर्ट आम्हाला मराठा आरक्षणाबद्दल ज्या बाबी, जे पुरावे किंवा जे काही समितीचे रिपोर्ट मागेल ते राज्य सरकार कोर्टासमोर सादर करेल। सर, 30 लाख घरांसंदर्भात जो रॉयल्टीचा इश्यू आहे वाळूचा, बऱ्याच तक्रारी येत आहे घरकुलासाठी वाळू देण्यासंदर्भात, तहसीलदारांसंदर्भात सुद्धा तक्रारी आहेत। आपला विभाग आहे, काय आदेश दिले का? काल स्पष्टपणे 30 एप्रिल 2025ला जो आम्ही शासन निर्णय घेतला आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं राज्याच्या जनतेला की जे रमाई आंबेडकर योजना असतील, शबरी योजना असतील, मोदी आवास योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, या योजनामध्ये राज्यामध्ये 30 लक्षच्या वर घरकुलाचं बांधकाम राज्यामध्ये सुरू आहे। या घरकुलांना रेती मिळत नव्हती म्हणून बांधकाम थांबले होते। आता राज्य सरकारने तहसीलदारला नोडल अधिकारी करून घरपोच 5 ब्रासची रॉयल्टीची जी त्यांना पास लागतं ती पास आता घरपोच आम्ही नेऊन देणार आहोत आमच्या सर्व घरकुल ज्यांना मिळालं त्यांना, आणि त्यांना महिनाभराच्या आत ती रेती उचलायची आहे आणि जवळच्या घाटातून त्यांना परवानगी देणार आहोत। आणि त्यामुळे 15 दिवसामध्ये ज्या तहसीलदारनी, ज्या BDOनी यासंबंधी रॉयल्टी पास घरकुल धारकाच्या घरी दिली नाही त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत, या सूचना दिलेल्या आहेत। सोबतच ग्रामपंचायतीच्या अंतर्गत बांधकामे याकरताही रेती उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या। यासोबतच स्थानिक जे घर आहेत, घरकुल सोडून
जे त्या ठिकाणी सर्वसाधारण जनतेला घरं बांधायची आहेत त्यांनासुद्धा रेती देण्याचा निर्णय, फक्त त्यावर रॉयल्टी लागणार आहे. घरकुलांना कुठलंही स्वामित्व लागणार नाही, ती मोफत पास दिली जाणार आहे. पण ज्यांना खाजगी घरं बांधायची आहे त्यांना मात्र रेती तहसीलदारने द्यायची आहे. मात्र 660 रुपये प्रति ब्रास घेऊन द्यायची आहे आणि स्थानिक बांधकामांना सुद्धा रेती उपलब्ध करून द्यायची आहे. तहसीलदारला नोडल अधिकारी आहे त्यांनीच द्यायची आहे, त्यांनीच या योजनेला पुढे न्यायचं आहे. माननीय एकनाथराव खडसे साहेब माझ्याकडे आले होते. त्यांनी विधान परिषदेमध्ये मी जे आश्वासन दिलं की जळगावमधल्या रस्त्याच्या भूसंपादनामध्ये जे शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळाला तो मोबदला NHAIने नॅशनल हायवेने वाढवून द्यावा. माननीय गडकरी साहेबांकडे तो प्रस्ताव मी पाठवलेला आहे. माननीय गडकरी साहेब त्यावर योग्य निर्णय करतील. शेवटी नॅशनल हायवे असल्यामुळं NHAIचा रस्ता असल्यामुळं त्यावर केंद्र सरकारकडून निर्णय अपेक्षित आहे. नाही, संजय राऊतांचं जे बुद्धी आहे ना ती मागेच सांगितलं. आता त्यावर काही जाणं जास्त उचित नाही आहे. पण आता आम्ही विचार करतो आहे की भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने एक काही निधी जमा करायचा आणि तो निधी जमा करून संजय राऊताचं घर हे पाकिस्तानच्या कुठल्या तरी बॉर्डरवर बांधून द्यायचं. म्हणजे त्यांना जे दिसतं ना उलटं, कशाचं राजकारण, कसं राजकारण करताय, कशासाठी राजकारण करताय, कुठं राजकारण करायला पाहिजे. हा देश एक संघ आहे. मोदीजींनी ज्या पद्धतीने या देशाला संपूर्ण विश्वामध्ये आज अमेरिकेने आपल्या सर्व वृत्तपत्रामध्ये छापलेलं आहे. त्याची नोंद घेतलेली आहे अमेरिकेच्या वृत्तपत्रांनी की मोदीजींनी पाकिस्तानला सबक शिकवला आहे. पाकिस्तानच्या घरात घुसून त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला आहे. मोदीजींनी आज बघा, तुम्ही आज सर्व अमेरिकेचे आर्टिकल्स बघा, खऱ्या अर्थाने काय संजय राऊत सांगतात. आणि त्यामुळं ते उलट्या डोक्याचे आहेत, उलट्या विचाराचे आहेत. त्यांनी तिकडं त्याच्या जे तिथे दहशतवादी एरियात त्यांचं घर बांधून देणं आवश्यक आहे. नाही, एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या सर्व शिवसैनिकांना आदेश दिला आहे. माननीय अजितदादांनी आपल्या पक्षाला सांगितलं आहे आणि सर्वच आम्ही या ठिकाणी तिरंगा यात्रेमध्ये सहभागी आहोत. हो, त्यांनाही सुनील तटकरे साहेबांशी माझं बोलणं झाला. त्यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणात तिरंगा यात्रा ते काढणार. एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा बोलणं झाला, तेही आपल्या कार्यकर्त्यासोबत त्यांनी VC घेतलेली आहे. सर्वच तिरंगा यात्रा काही राजकीय नाही आहे. ही तिरंगा यात्रा देशाच्या सैनिकांचं मनोबल, यानंतर पाकिस्तानने गडबड केली तर संपूर्ण 140 करोड भारतीय हे सैनिकाच्या मागे उभे आहे. हा जे प्रोत्साहन तयार करण्याकरता, आनंद तयार करण्याकरता, ऊर्जा तयार करण्याकरता तिरंगा यात्रा आहे. त्याची योजना आम्ही तयार केली आहे. आमच्या चित्रातही वाघ त्यांच्या प्रमुख आहे, ते आपल्याला संपूर्ण ब्रीफ करतील. आज महाराष्ट्र में एक कार्यशाला हुई है. उस कार्यशाला में राजमाता अहिल्या देवी होळकर जी, इनका त्रिशताब्दी जन्मोत्सव जो है, 300 साल वाला जयंती उत्सव है, इसको पूरे महाराष्ट्र के हमारे 1 लाख बूथों पर, हमारे सारे मंडलों में, हमारे सारे तहसील में, हमारे सारे जिलों में किस प्रकार से आयोजित करना चाहिए, कैसे व्याख्यान होने चाहिए, अहिल्या देवी होळकर जी के जीवन पर आधारित सारी कथाएं, सारी उनके जीवन चरित्र, ये बच्चा जानना चाहिए, उनको प्रेरणा मिलनी चाहिए. और पूरी हमारी बहनें, हमारे भाई उस प्रेरणा को लेकर नए महाराष्ट्र के लिए, विकसित महाराष्ट्र के लिए, विकसित भारत के लिए उनका जो महत्वपूर्ण योगदान है जनता का, वो अहिल्या देवी होळकर जी की प्रेरणा लेकर दे. ऐसा एक अच्छी कार्यशाला हमने ली है. हमारे भारतीय जनता पार्टी ने निर्णय लिया है कि महाराष्ट्र में 1 लाख बूथों पर 1 लाख बूथों पर कार्यक्रम होंगे. साथ में हमने निर्णय लिया है कि महाराष्ट्र में 1250 के ऊपर मंडलों में तिरंगा यात्रा होगी. 80 से 90 जगह जिला स्तरीय जगह पर तिरंगा यात्रा होगी. सारे विधानसभा में तिरंगा यात्रा होगी. और ये यात्रा हमारे सारे पालक मंत्री, हमारे सारे पार्टी के पदाधिकारी, एकनाथ जी ने भी कहा है कि उनके पार्टी के पदाधिकारी, अजीत दादा ने भी कहा है, सुनील तटकरे जी ने, उनके पार्टी के पदाधिकारी यात्राएं निकालेंगे. और हमारे सैनिकों ने, माननीय मोदी जी ने जिस प्रकार से पाकिस्तान के घर में घुसकर मारा,
अगर इसके बाद इस प्रकार की हरकत कोई करता है देश के साथ, तो पूरे सैनिकों के साथ भारत देश खड़ा है। ये ताकत भारत देश की सैनिकों के पीछे खड़ी करना है। इसलिए तिरंगा यात्रा भी एक महत्वपूर्ण यात्रा है। पूरा देश सैनिकों के साथ खड़ा है, पूरा देश मोदी जी के साथ खड़ा है। ये यात्रा का महत्व है। मुझे लगता है बहुत सारी तिरंगा यात्रा निकलेगी और ये तिरंगा यात्रा पूरे घर घर तक तिरंगा झंडे लेकर सभी वर्ग के, सभी समाज के, सभी धर्म के लोग इस तिरंगा यात्रा में आएंगे। ऐसा हमने योजना बनाई है। सिंदूर यात्रा भी निकलेगी। उसका हमारी चित्रातई उसका आपको ब्रीफ करेगी। तो दूसरी बात है कि आप तिरंगा यात्रा निकाल रहे हैं, सैनिकों का मनोबल बढ़ा रहे हैं, लेकिन दूसरी तरफ संजय राउत जैसे नेता है वो अलग अलग बयान दे रहे हैं। अमित शाह के बारे में बात कर रहे हैं कि उनकी देशभक्ति पर सवाल उठा है, डोनाल्ड ट्रंप के नौकर हो गए, ऐसी भाषा कर रहे हैं संजय राउत। संजय राउत जब मोदी जी के ऊपर, अमित भाई के ऊपर, देवेंद्र जी के ऊपर, हमारे ऊपर जब कोई टिप्पणी करती है तो 140 करोड़ देश उनको ट्रोल करता है। 140 करोड़ भारतीय ट्रोल करते हैं, 12 करोड़ लोग ट्रोल करते हैं। आप देख लीजिए सोशल मीडिया को जाकर। आज तो जिस प्रकार से भारत ने, माननीय मोदी जी ने पाकिस्तान को सबक सिखाया, सारे अमेरिका के सारे न्यूज़ चैनल और सारे डिजिटल और वहाँ के प्रिंट मीडिया ने एक बड़ी पूरी उनके प्रिंट मीडिया में हेडलाइन बनाई है कि मोदी जी ने और भारत ने किस प्रकार से पाकिस्तान को सबक सिखाया है। वो संजय राउत को दिखता नहीं है। अमेरिका को दिखता है, रशिया को दिखता है, पूरे विश्व को दिखता है कि भारत घुस के मार रहा है दहशतवादियों को। तो इस प्रकार से भारत देश, हमारे सैनिक, हमारे प्रधानमंत्री इस प्रकार से हमारे देश को बचा रहे, और ये संजय राउत इस प्रकार से टिप्पणी करके एक प्रकार के दहशतवादियों का एक समर्थन करने का प्रयास कर रहे हैं। मुझे लगता है ऐसे संजय राउत का घर वो दहशतवादी के घर के बाजू बनाना चाहिए। तो दूसरी बात है कि एमएनएस और शिवसेना का अलायंस अगर होता है तो आपकी पार्टी के स्वबल पर लड़ेगी चुनाव? कौन सा? महानगर देखिए, भारतीय जनता पार्टी ने सीधा इसके पहले ही बताया, आज भी मैं निश्चित रूप से बताऊंगा। हमारे देवेंद्र फडणवीस जी ने, मुख्यमंत्री जी ने, हमने सबने निर्णय लिया है कि जो भी स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव आएंगे वो चुनाव महायुति में ही होंगे। कोई स्थानिक लेवल पे कुछ कम ज़्यादा होता है उसके लिए भाजपा पूरी ख्याल देगी, लेकिन महायुति में ही सारे चुनाव लड़ने का भारतीय जनता पार्टी का प्रयास है।